महाराष्ट्राच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये कामगारांना वस्तूंचे वाटप करण्याच्या नावाखाली किमान 20,000 कोटीचा गैरव्यवहार झालेला आहे। आजपर्यंत हे मंडळ स्थापन झाल्यापासून उपकरामधून 27,000 कोटी रुपये जमलेले आहेत आणि हे 27,000 कोटी बिल्डर आणि इमारत बांधणाऱ्यांनी दिलेले आहेत। कामगारांच्या लाभासाठी द्यावेत यासाठी ही रक्कम दिलेली आहे। सरकारने यामध्ये काहीही रक्कम घातलेली नाही। त्यांनी यातील 25,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि फक्त 4 योजनांच्यावरच त्यांनी 20,000 कोटीपेक्षा जास्त खर्च केलेले आहे। मध्यान्ह भोजन योजनेमध्ये जी रक्कम खर्च केलेली आहे ती कंत्राटदाराला त्यांनी 8,000 कोटी आतापर्यंत दिलेली आहे। त्याच्यानंतर त्यांनी भांड्या पेट्या डबे यासाठी जी रक्कम खर्च केलेली आहे ती रक्कम सुद्धा 6,000 कोटीपेक्षा जास्त आहे आणि त्यांनी 5,000 कोटीपर्यंत रक्त तपासणीच्या नावाखाली त्या कंपनीला दिलेले आहे। इतरही आणि आहेत की जे कामगारांना प्रत्यक्षात लाभ मिळालेले नाही। तर असं असल्यामुळे आज अशी स्थिती आहे की त्यांचं जे अंदाजपत्रक आहे ते 26-27चं अंदाजपत्रक असं आहे की त्यांचं 600 कोटीचं अंदाजपत्रक आहे, म्हणजे 6,000 कोटीचं अंदाजपत्रक आहे आणि त्यांची अपेक्षा अशी आहे की 6,000 कोटी रुपये हे उपकरामधून एका वर्षामध्ये जमतील। परंतु आजपर्यंतचा असा अनुभव नाही। जास्तीत जास्त आजपर्यंत 3,500 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमलेली नाही। खरं म्हणजे मी ही आकडेवारी जे सांगतोय ती आपण सर्वांनी तपासून घेतली पाहिजे, सर्वांनी बघितलं पाहिजे आणि आपल्या सुदैवाने आणि सोशल ऑडिट झालं पाहिजे याचा आग्रह आम्ही धरल्यामुळे काही आकडेवारी MBOCW वेबसाईटवर उपलब्ध आहे। उदाहरणार्थ आतापर्यंत किती उपकर गोळा झालेला आहे, कुठल्या योजनेवर किती खर्च केलेले आहेत, त्यांचं अंदाजपत्रक काय आहे, हे याची सगळी माहिती आहे। तर आता प्रश्न असा आहे की त्यांच्याकडे 2,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम शिल्लक नाही आणि जमणारी रक्कम सुद्धा अत्यंत कमी आहे। दुसऱ्या बाजूला 58 लाख बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे आणि त्याच्यातील 82 लाख कामगारांचे अर्ज त्यांचे मंजूर आहेत। म्हणजे नोंदणीकृत कामगार महाराष्ट्रामध्ये 82 लाख आहेत। ही सुद्धा संख्या संपूर्ण देशामध्ये सर्वात जास्त आहे आणि 16 लाख अर्ज अजून प्रलंबित आहेत नोंदणीसाठी। दुसऱ्या बाजूला 61 लाख अर्ज जे आहेत ते नूतनीकरणासाठी आलेले आहेत। त्याच्यातील अजूनही 12 लाख कामगारांचे अर्ज त्यांनी नूतनीकरणाला त्यांनी मान्यता दिलेली नाही। लाभाचे जे अर्ज आहेत ते लाभाचे अर्ज 35 लाख आहेत। त्याच्यातील 25 लाखाचे अर्ज मंजूर आहेत आणि 10 लाख अर्ज अजून प्रलंबित आहेत। याचा अर्थ असा आहे की मागची सगळी अर्ज थकबाकी पूर्ण करणे, त्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण करणे याला किमान 10,000 कोटी रुपये लागतील। ही रक्कम आता त्यांच्याकडे नाही आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी हे मंडळ सगळं मागील 6 महिन्यापासून जवळजवळ बंद केलेलं आहे। दिसायला दिसतंय चालू आहे म्हणून, पण व्यवहार सगळा ठप्प आहे। कारण आपण पाहतोय की आमदारांच्या कमिट्या तयार करणार म्हणून त्यांनी 2 महिन्यापासून पूर्वी याच्या आधी सर्व अर्जांना मंजुरी देण्याचं काम थांबवलं होतं, अपडेट करतायत म्हणून। आता 30 एप्रिलला संभाजीनगर हायकोर्टचा निर्णय झाला। त्यांनी सांगितलं की आमदारांच्या कमिट्या स्थगित केलेल्या आहेत। ते पूर्वीच्या पद्धतीनंच करण्याऐवजी आता ते असं सांगतायत की ते ID जे आहे ते आम्ही दुरुस्त करण्याचं काम चालू आहे। म्हणजे 30 एप्रिलपासून ते आजपर्यंत म्हणजे 21 दिवस होऊन गेले तरी त्यांना ते झालेलं नाही। आणि हे जे मंडळ आहे ते सरकारच्या आशीर्वादाने, मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने सगळे कायदे मोडायचं त्यांचं काम चालू आहे। स्वतःच कामगारांच्यासाठी केलेले कायदे आहेत ते स्वतःच मोडायचे। एक म्हणजे त्याने असा फतवा काढलेला होता 9 सप्टेंबर 2014ला
की बांधकाम कामगारांचे अर्ज निकाली काढले जातील 1 महिन्यात. तो फतवा त्यांनी स्वतःच गुंडाळून ठेवला. आता दुसरा एक त्यांनी कायदा बांधकाम कामगारांना लागू केलेला आहे आणि त्या कायद्याचं नाव आहे लोकसेवा हक्क हमी कायदा. आता या कायद्यामध्ये त्यांनी जनतेला अशी हमी दिलेली आहे की विधवा महिलांचे अर्ज अंत्यविधी 10 दिवसात मिळतील, 1 महिन्यामध्ये त्यांना नुकसान भरपाई मिळेल. नोंदणीचे जे अर्ज असतील, नूतनीकरणाचे असतील ते 2 महिन्यामध्ये तपासले जातील आणि इतर सर्व लाभाचे अर्ज 3 महिन्यामध्ये निकाली काढण्यात येतील. परंतु यांची यंत्रणाच गेल्या 3 महिन्यापासून ठप्प आहे. म्हणजे हा कायदाच त्यांनी गुंडाळून ठेवलेला आहे. तो कायदा लागू झाला आहे हे लक्षात सुद्धा ते घेत नाही. आणि यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अगोदर सर्वात लाभ पहिल्यांदा कुणाला मिळाला पाहिजे तर विधवा महिलांना, जे नोंदित कामगार आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, ज्यांना अपघात झालेला आहे, त्यांना त्यांनी अंत्यविधी व्हायच्या आधी अंत्यविधीची रक्कम दिली पाहिजे. ती 2-2 वर्ष अंत्यविधीची रक्कम मिळत नाही. त्यांनी 2016 मध्ये असा एक कायदा केलेला आहे की प्रधानमंत्र्यांच्या नावावर कामगारांच्यावर वरवंटा फिरवायचं काम चालू आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजे काय की तुम्ही बँकेत 12 रुपये भरले की तुम्हाला मृत्यू जर झाला तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील. हे वय किती 18 ते 50 पर्यंत मिळतील, त्याच्यानंतर मिळणार नाही. आता हा कायदा भारत सरकारने लागू केला म्हणून हे जे 2 लाख रुपये देत होते ते बंद केले आणि म्हटले आम्ही फक्त 50 ते 60 वर्षे वय जे असतील त्यांनाच आम्ही 2 लाख देणार. त्यांनाही मिळालेले नाही, त्यांनाही अंत्यविधी मिळालेली नाही. त्यांच्या आकडेवारीवरून हे सिद्ध होतं. तर हे जे आहे म्हणजे कमाल अशी आहे की ते देणार म्हणून हे देत नाही आणि 50 ते 60 वयोगटातील कामगारांना सुद्धा दिलेलं नाही. त्यांचे हजारो अर्ज पेंडिंग आहेत आणि त्याच्या विरोधी आम्ही एक मुंबई उच्च न्यायालयामध्ये 19 विधवा महिलांची केस दाखल केलेली आहे. त्याचा नंबर आहे 111/70/2016 म्हणजे 2016 या वर्षी. तुम्ही गुगलवर जाऊन तो ओपन करून पाहू शकता. 19 महिलांनी मागणी केलेली आहे की तुम्ही पूर्वीप्रमाणे आम्हाला आमच्या पतीचं वय 50पेक्षा कमी आहे पण आम्हाला 2 लाख रुपये मिळाले पाहिजे, अशी ती केस आहे. आता त्या केसच्या नोटिसा 10 वर्षानंतर महिलांना मिळालेल्या आहेत आणि कोल्हापूर खंडपीठामध्ये त्याची सुनावणी 9 जून रोजी होणार आहे. तर हे असं सगळं सुरू आहे की विधवा महिलांना सुद्धा मिळत नाही आणि जे अर्ज आता मंजूर आहेत त्यांनाही लाभ दिले जात नाहीत. अजूनही या शॉप इन्स्पेक्टरना त्यांनी ID दिलेले नाही. 30 एप्रिलपासून ते आजपर्यंत 21 दिवस झाले. आज कुठलाही अर्ज अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या पातळीवर मंजूर करता येत नाही. लाखो अर्ज हे आधार कार्ड चुकलेले, पासबुकातले क्रमांक चुकलेले हे पेंडिंग आहे त्यांच्याकडे मुंबईकडे, तेही ते मंजूर करत नाहीत. त्यांनी स्वतः मंजूर केल्याप्रमाणे जी नोकर भरती करायला पाहिजे तीही करत नाहीत. तर हे सगळं असल्यामुळे की आता हे मंडळ जे आहे ते विकलांग बनलेलं आहे आणि हे सरकारनं पंगू बनवलेलं आहे आणि यातला जो काही गैरव्यवहार आहे तो 20,000 कोटीपर्यंत आहे. त्या गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे आणि हे खरं म्हणजे हे अत्यंत गंभीर आहे. हे जे मंडळ आहे ते सगळ्या श्रीमंत मंडळामध्ये हा मोठा गैरव्यवहार झालेला आहे आणि त्या गैरव्यवहाराकडे आमदारांनी बघू नये, विधानसभेमध्ये प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांचीच कमिटी स्थापन करून त्यांच्याच गळ्यात घंटा बांधायचा प्रयत्न ह्या मंडळांनी आणि सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. हे आमदारांनी खरं म्हणजे समजावून घेऊन याच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला पाहिजे. त्यांची सुद्धा चेष्टा करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या करवी पावण्याच्या काठीनं साप मारायचा असला उद्योग त्यांनी करून सध्या हे सगळं जे कल्याणकारी मंडळ आहे ते सॅबोटाईज केलेलं आहे. म्हणून मित्रांनो, जे कार्यकर्ते आहेत, कामगारांचे काम करतात, युनियन्स आहेत, त्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही हे MBOCW वेबसाईट नीट अभ्यासा. त्यातली कागदपत्रे पहा जी दाखल केलेली आहेत. कागदपत्र दाखल न केलेली आणि तुम्हाला पाहिजे असतील तर ते आमच्याकडे जी उपलब्ध आहे ती तुम्हाला जरूर देऊ आणि सर्वांनी मिळून हा प्रयत्न केला पाहिजे की हे आता मंडळ वाचवलं पाहिजे. हे मंडळाचं नरडं त्यांनी दाबलेलं आहे आणि ते काहीच पाळत नाहीत. कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमत नाहीत,
सल्लागार समिती नेमत नाहीत, तज्ज्ञ कमिटी नेमत नाहीत आणि कामगार संघटनांच्यावर चर्चाही करत नाही. तर हे सगळं जे आहे अन्यायकारक, ते सगळ्या कामगारांनी एकत्र येऊन यासंबंधी आवाज उठवल्याशिवाय होणार नाही. आणि निदान ज्या ऑनलाईन पद्धतीने आपलं शोषण त्यांनी सुरू ठेवलेलं आहे त्याच हत्यारांचा वापर करून आपण झूम मीटिंग असो, यूट्यूब असो, व्हॉट्सअप ग्रुप असो, विचारांची देवाणघेवाण त्यामार्फत करून सर्वांनी एकत्र येऊन, सर्व पक्षांना मानणाऱ्या संघटनांनी एकत्र येऊन, जे संघटनेमध्ये नाहीत व्यक्तिगत काम करतात त्यांनी सुद्धा जिल्हा जिल्हा पातळीवर एकत्र येऊन या संदर्भामध्ये अन्यायाविरुद्ध संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही न्याय मिळणार नाही. पण जरूर आपल्याला काही शंका असतील, प्रश्न असतील तर विचारा. मी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा राज्य निमंत्रक आहे. माझं नाव शंकर पुजारी. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. आमच्या संघटनेच्या वतीनं आत्तापर्यंत मुंबई हायकोर्ट असो किंवा कोल्हापूर असो या ठिकाणी 7पेक्षा जास्त केसेस हायकोर्टमध्ये सुरू आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला शक्य असेल ती आर्थिक मदत ह्या मोबाईल क्रमांकावर गुगल पे किंवा फोनपेद्वारे करावे. आणि हे जे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी विनंती करून मी आजचं हे विवेचन पूर्ण करतोय. लाल सलाम, जय भीम.